कोणाशीही शेअर करू नका। OTP यंत्रणा हा सर्व प्रकरणांमध्ये दुसरा पासवर्ड म्हणून वापरला जातो, म्हणून तो कोणालाही देऊ नका। फक्त तुम्ही तुमचा OTP टाकला पाहिजे। फोनवर कधीही देऊ नका, असेही आवाहन करण्यात आले आहे। त्याचबरोबर OLX संबंधित OTP संबंधित फेसबुक बनावट प्रोफाइल्स, QR कोड, गिफ्ट स्कॅम, टूर बनावट घोटाळे, बनावट वेबसाईट्स, हर्बल औषधे, तिकीट बुकिंग घोटाळा, बनावट ग्राहक सेवा, ऑनलाईन घोटाळा आणि अशीच इतर काही फसवणुकीची प्रकरणे बेळगावमध्ये नोंदविण्यात आलेली आहेत।